नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महसूल विभागातले महसूल व वन विभागामध्ये तलाठी जे की ग्राम महसूल अधिकारी या पदासाठीची भरती प्रक्रियेसंदर्भातला 17 सप्टेंबर 2025 रोजी आलेलं जे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे, त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तलाठी भरतीची येणारी भरती प्रक्रिया जी आहे, तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. जे विद्यार्थी तलाठी भरतीसाठी तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट असणार आहे. तर तलाठी भरतीसाठी जे आहे, तर एकूण संवर्गामध्ये 12,637 मंजूर पदे होती. सदर मंजूर पदापैकी 4,041 पदे ही अस्थायी आहेत. म्हणजे सदर अस्थायी पदांना संदर्भ क्रमांक 3 येथील 29/3/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये 28/2/2025 ते 31/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदरची मुदतवाढ संपुष्टात आली असून आता वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 4 येथील 26/8/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व शासकीय विभागांना त्यांच्या आकृतिबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्याचा समावेश आकृतिबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना 1/9/2025 ते 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. तसेच नमूद केलेल्या त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि अमरावती यांनी ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती. तर त्याच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. जी 4,041 पदांसाठीची 2023 साठी मध्ये जी तलाठी भरतीची जाहिरात आली होती, तर त्यामधले वेटिंग लिस्टमधले उमेदवारांना जे आहे तर ते मुदतवाढ देण्यात येणार आहे. तर त्याच्या संदर्भातली पण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे आहे तर विभागानुसार जे आहे तर भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे. तलाठी भरतीची प्रक्रिया जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे. तलाठी भरतीसाठी जे आहे तर पात्रता जी आहे तर पदवी परीक्षा तुम्ही पात्र असणं आवश्यक आहे. त्याच्यासोबतच तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि 21 ते वय जे आहे तुमचं पूर्ण असणं आवश्यक आहे. मागची तलाठी भरती जी आहे तर ती TCS मार्फत घेण्यात आली होती आणि येणारी तलाठी भरतीची परीक्षा जी आहे तीही TCS मार्फतच घेतली जाण्याचे जे आहे तर शक्यता जी आहे तर दाट वर्तवण्यात येत आहे. तर तलाठी भरतीची प्रक्रिया जी आहे तर TCS मार्फत अंतर्गत जर घेतली तर त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता असे 4 घटक जे आहेत ते त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक घटकावर 25 प्रश्न, 50 गुण असे एकूण 200 गुणासाठीची तलाठी भरतीची प्रक्रिया जी आहे परीक्षा आयोजित केली जाते. मग त्याच्यामध्ये पुणे विभागामध्ये एकूण स्थायी पदे जे आहेत 300, टोटल एकूण मंजूर पदे होते 588, स्थायी पदे जे आहेत 394 आहेत आणि अस्थायी पदे 195 आहेत. सातारा विभागामध्ये 556 मंजूर पदे होते, स्थायी पदे 300 आहेत आणि अस्थायी पदे 256 आहेत. सांगलीमध्ये 366 मंजूर पदे होते, 227 पदे स्थायी होते आणि 139 पदे जे आहेत अस्थायी होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये 552 पदे मंजूर होते, 324 पदे स्थायी होते आणि 228 पदे अस्थायी होते. त्यानंतर पुढचं जे जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, तर त्याच्यामध्ये एकूण मंजूर पदे होते 463, स्थायी पदे होते 376 आणि अस्थायी पदे होते 87. असे एकूण पुणे विभागामधले जे आहेत 2525 पदे म्हणजे 2,525 पदे जे होते तर त्याची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर पुढचा विभाग आहे नाशिक विभाग, 2,118 पदे जे आहेत त्याला मंजुरी होती. त्यामधले जे आहेत मंजूर पदे होते नाशिकसाठीचे 550, अस्थायी पदे होते त्याच्यामधले जे होते स्थायी पदे होते 336 आणि अस्थायी पदे होते 214. धुळेमध्ये मंजूर पदे 233, स्थायी पदे 150, अस्थायी पदे 83. नंदुरबारमध्ये मंजूर पदे 230, स्थायी पदे 132 आणि अस्थायी पदे 98. अशा प्रत्येक जिल्ह्यानुसार जे आहेत स्थायी पदे, मंजूर पदे आणि अस्थायी पदेनुसार जे आहे तर इथं लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही येणाऱ्या काळामधले तलाठी भरतीची प्रक्रियेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे. येणाऱ्या काळामध्ये तलाठी भरतीची जाहिरात जी आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि याच्यासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होईल. टोटल 12,616 पदे जे होते तर त्याला मंजुरी मिळाली होती आणि त्यामधले 4,041 पदे जे आहेत ते भरण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामधले रिक्त पदे जे आहेत 8,500
75 हे रिक्त पदे जे आहेत तलाठी भरतीचे ते आणखी बाकी आहेत आणि ह्या 8,575 पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे येणाऱ्या काळातली जी तलाठी भरतीची असणार आहे त्याच्यासाठी. तर जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे. अस्थायी पदेमध्ये पुण्यामध्ये 331 जागा आहेत, सातारामध्ये 177, सांगलीमध्ये 52, सोलापूरमध्ये 98 आणि कोल्हापूरमध्ये 31, त्यानंतर नाशिकमध्ये 157, धुळेमध्ये 166, जळगावमध्ये 146 आणि अहिल्यानगरमध्ये 202, त्यानंतर मुंबईमध्ये 31, मुंबई शहरमध्ये 19, ठाणेमध्ये 72, पालघरमध्ये 86, रायगडमध्ये 140, रत्नागिरीमध्ये 103, सिंधुदुर्गमध्ये 99, अमरावतीमध्ये 34, अकोल्यामध्ये 8, यवतमाळमध्ये 54, बुलढाण्यामध्ये 10, छत्रपती संभाजीनगरमध्ये 117, जालन्यामध्ये 80, परभणीमध्ये 76, हिंगोलीमध्ये 61, नांदेडमध्ये 84, बीडमध्ये 138, लातूरमध्ये 39, धाराशिवमध्ये 90, नागपूरमध्ये 94, वर्धामध्ये 50, भंडारामध्ये 38, गोंदियामध्ये 49, चंद्रपूरमध्ये 133 आणि गडचिरोलीमध्ये 114 आणि एकूण जे आहेत 478 असे एकूण टोटल पदे जे आहेत 3079 आहेत अस्थायीमध्ये. तर जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. TCS मार्फत तलाठी भरती जी आहे तर ती आयोजित केली जाते. तर त्याच्या संदर्भातली ही सगळी अपडेट होती. थँक्स फॉर द वॉचिंग.